ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे यांचा पहिला दीक्षांत समारंभ 23 मार्च 2014 रोजी पार पडला. यावेळी 339 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तंत्रशिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात उत्कृष्टता विकसित करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या IIIT पुणे या प्रतिष्ठित संस्थेचा पहिला दीक्षांत समारंभ हा एक महत्त्वपूर्ण प्रसंग आहे. हा सोहळा विद्यार्थ्यांना मजबूत शैक्षणिक आधार आणि सतत विकसित होत असलेल्या तांत्रिक वातावरणात यशासाठी आवश्यक क्षमतांनी सुसज्ज करण्यासाठी संस्थेच्या समर्पणाची साक्ष देतो. प्रोफेसर अनिल डी सहस्त्रबुद्धे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून पदवीधरांना आपल्या ज्ञानवर्धक शब्दांनी प्रेरणा दिली. आजचे जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ड्रोन, रोबोटिक्स, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि बरेच काही याचे जग आहे. तू या जगाचा आधारस्तंभ आहेस. मात्र यावर मी भर देऊ इच्छितो की केवळ आजच्या तरुणांनाच नव्हे तर जगातील सर्वात जुन्या संस्कृतीपैकी एक असलेल्या पूर्वीच्या भारतातील संस्कृतीला विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा समृद्ध वारसा लाभला आहे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे प्राध्यापक सहस्त्रबुद्धे यांनी केले. या सर्व विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती आणि परिवर्तनात महत्त्वाची भूमिका आहे. हे लक्षात ठेवा की यश केवळ वैयक्तिक कर्तृत्व किंवा भौतिक संपत्तीबद्दल नाही, तर ते आपल्या सभोवतालच्या जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी देखील आहे. BTech अभ्यासक्रमाच्या पदवीधर बॅचमध्ये सर्वोत्कृष्ट CGPA मिळाल्याबद्दल दुधाल दिशा जगन्नाथ, ऋतुजा मथुरे, सक्षम सचदेवा आणि आदिती द्विवेदी यांना शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुदर्शन सरदार, साहिल गर्ग, हर्षिता द्वारचेरला आणि निखिता रामचंद्रन यांना MTech पदवीच्या पदवीधर बॅचमध्ये सर्वोत्कृष्ट CGPA प्राप्त केल्याबद्दल शैक्षणिक उत्कृष्टता पदक प्रदान करण्यात आले. ऐसा नहीं है कि इनको आप डोनेशन देके पैसा देने चाहिए. जिसके पास कोई नया स्टार्टअप तैयार करेगा, इफ दैट स्टार्टअप बिकम्स व्हाट वी कॉल यूनिकॉर्न, देन दे शुड आल्सो डोनेट मनी टू द कॉलेज, यूनिवर्सिटी, व्हाटएवर यूनिवर्सिटी यू स्टडी. बट आपके पास सैलरी जॉब है. मैं तो मेरा फैमिली चलाने के लिए ठीक ठाक चल रहा हूँ, उससे ज्यादा तो नहीं है. लेकिन आपके पास जो नॉलेज है, आपके छोटे भाई बहन यहाँ जो बाकी बैच के आने वाले हैं उनको समझाने के लिए एक आध बार तो आके एक आध सेमिनार लेक्चर तो दे सकते हो. उनको कोई समस्या आ रही है तो उनको मेंटरशिप तो कर सकते हो. तो ये करने की जिम्मेदारी भी आपको लेनी चाहिए अपने अपने इंस्टीट्यूट की तरफ. और अपने माता पिताजी ने जिन्होंने इतना कष्ट लेके आपको पढ़ाया लिखाया, अब बाहर जाके बड़े बड़े सैलरी लेके अपने माता पिता को मत भूलो, उनको ख्याल रखना, बुढ़ापे पे आप सहारा देना, ये बहुत 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 जरूरी है. और यही हमारी भारतीय वैल्यूज है. ये धीरे धीरे हम भटकाव हो रहे हैं, हम इससे थोड़ा सा दूर जा रहे हैं. और वो दूर जो जा रहे हैं उसको नजदीकी लाकर पहले जैसे फिर एक बार जॉइंट फैमिली सिस्टम हम जैसे थे. एटलीस्ट जॉइंट पूरा का पूरा 100 लोग घर में रहने की जरूरत नहीं है. कम से कम अपने माता पिताजी अपने बच्चों के साथ रहने का तो कम से कम करो. इतना मेरा एक सुझाव और एक है. और तीसरा सुझाव है, भारत उन्नत दिशा में जा रहा है. अगले 25 साल में हम कहां से कहां पहुंचने वाले हैं ये कोई सोच भी नहीं सक रहा है. बहुत सारी वर्ल्ड बॉडीज दे आर टेलिंग इंडिया विल बिकम द लार्जेस्ट इकोनॉमी ऑफ द वर्ल्ड इन अबाउट 30 years or 40 years. जो 35% था वैसे होने वाला है. और उसके लिए आप सभी का योगदान भी जरूरी है. ऐसा नहीं कि सिर्फ गवर्नमेंट करेगा. तो जो प्रधानमंत्री जी हमेशा कहते हैं सबका साथ सबका विकास और सबका विश्वास के साथ सबका प्रयास भी जरूरी है. आपका भी प्रयास जरूरी है. ऐसे कहते हुए मेरे 4 शब्द समाप्त करता हूँ. नमस्कार, जय हिंद.